नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये राज्यघटना या विषयावर जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत, तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, डॅश डॅश घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कांमधून वगळण्यात आले. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पर्याय पहा, तुमच्यासाठी वेळ आहे 3 सेकंद. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 44वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवा, 44व्या घटना दुरुस्तीद्वारे जो काही मालमत्तेचा हक्क आहे, त्या मालमत्तेच्या हक्काला वगळण्यात आलं. कशामधून? मूलभूत हक्कांमधून. लक्षात ठेवा, प्रत्येक शब्द बारकाईने वाचायचा आहे. मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कांमधून वगळण्यात आलं 44व्या घटना दुरुस्तीनुसार. पुढे पहा, राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो नसतो असं विचारलेलं आहे. पर्याय पहा, विधानसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधान परिषद सदस्य. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे विधान परिषद सदस्य. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतीच्या निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो असं विचारलेलं आहे. ओके, तर पहा, विधानसभा सदस्य यांचा समावेश असतो, राज्यसभा सदस्य यांचा समावेश असतो आणि लोकसभा सदस्य यांचा समावेश असतो. विधान परिषद सदस्य यांचा समावेश नसतो. पुढील प्रश्न पहा, भारताच्या संविधानाची प्रमुख स्रोत म्हणजे सोर्सेस कोणती? भारताच्या संविधानाची प्रमुख स्रोत कोणती? पर्याय पहा, ब्रिटिश संविधान, अमेरिकन संविधान, आयरिश संविधान, यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, भारताच्या संविधानाची प्रमुख स्रोत म्हणजे आपण कोणत्या देशाकडनं संविधानामधील काही गोष्टी स्वीकारल्या आहेत? तर ब्रिटिश संविधानातून काही गोष्टी स्वीकारल्या आहेत, बरोबर. अमेरिकन संविधानामधून काही गोष्टी घेतलेल्या आहेत, बरोबर. आयरिश संविधान आहे, त्यातून काही गोष्टी आपण घेतलेल्या आहेत, बरोबर. म्हणून आपल्याला प्रश्न विचारला, भारताच्या संविधानाची प्रमुख स्रोत कोणती? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. पुढचा प्रश्न पहा, भारताच्या संविधानातील संविधानिक तत्व कोणते? भारताच्या संविधानातील संविधानिक तत्व कोणते? पर्याय पहा, राष्ट्रीय एकता, समानता, स्वातंत्र्य, यापैकी सर्व. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. राष्ट्रीय एकता, समानता, स्वातंत्र्य हे भारताच्या संविधानातील संविधानिक तत्व आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. पुढील प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद केलेली आहे? पर्याय पहा आणि उत्तर कमेंटमध्ये सांगा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? समान नागरी कायदा. समान असा अंक पाहायचा, असे 2 अंक पाहायचे जे समान आहेत. ही आपली ट्रिक आहे. मग पहा, 2 नंबर पर्याय या ठिकाणी आपलं उत्तर आहे. कलम 44. 4 आणि 4 समान आहे की नाही असं लक्षात ठेवायचं आहे. आपली ट्रिक येते. 4 आणि 4 समान आहेत, म्हणून समान नागरी कायदा असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, विधेयक वित्त विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो? पर्याय पहा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे सभापती. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे लोकसभेचे सभापती. लक्षात ठेवा, विधेयक हे वित्त विधेयक आहे किंवा नाही असा जर प्रश्न उद्भवला तर अंतिम निर्णय कोणाचा असतो? तर लोकसभेचे सभापती. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, जीविताचा हक्क, व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद केलेला आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे कलम 20 ते 22. लक्षात ठेवा, जीविताचा हक्क, व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद केलेला आहे? तर कलम 20 ते कलम 22. पुढचा प्रश्न पहा,
घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते? हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. घटनेतील कोणत्या कलमामध्ये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कलम 352. कलम 352. पुढील प्रश्न पहा. भारताच्या संविधानातील कलम 370 कशाशी संबंधित आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. जम्मू आणि काश्मीर. कलम 370 जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न पहा. भारताच्या संविधानात धार्मिक स्वातंत्र्य कशावर आधारित आहे? धार्मिक स्वातंत्र्य विचारलं आहे. तर कलम 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्य. पुढचा प्रश्न पहा. भारत हा शब्द सर्वप्रथम कोणत्या भागात आला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे प्रस्तावना. पुढे पहा. संविधानाची निर्मिती कोणत्या समितीने केली? संविधानाची निर्मिती कोणत्या समितीने केली? तर संविधान सभा. पुढचा प्रश्न. भारताच्या संविधानाचे अभिप्रेत मुख्य उद्देश काय आहे? पर्याय पहा. धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद, सर्व पर्याय योग्य. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्व पर्याय योग्य. मुख्य उद्देश काय आहे? धर्मनिरपेक्षता बरोबर आहे, लोकशाही बरोबर आहे, समाजवाद बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे सर्व पर्याय योग्य. पुढील प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. कोणती आहे? तर 42वी घटना दुरुस्ती. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वहीमध्ये पहिल्या पानावर लिहून ठेवा 42वी घटना दुरुस्ती. खूप महत्त्वपूर्ण आहे. व्यवस्थित वाचा. त्यावर परीक्षेमध्ये प्रश्न असतो म्हणजे असतोच. काय म्हटलं आहे? सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती आहे? 42वी घटना दुरुस्ती. ओके. पुढील प्रश्न पहा. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कांमधून वगळण्यात आले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 44वी घटना दुरुस्ती. 44व्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कांमधून वगळण्यात आले. पुढचा प्रश्न पहा. 44वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षीची आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1978. 44वी घटना दुरुस्ती 1978. 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षीची आहे? तर योग्य उत्तर आहे 1976. 1976 42वी घटना दुरुस्ती. मिनी संविधान असे कोणत्या घटना दुरुस्तीला म्हटले जाते? मिनी संविधान कोणती घटना दुरुस्ती आहे? तर योग्य उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. 42व्या घटना दुरुस्तीला मिनी संविधान असे म्हटले जाते. कोणत्या घटना दुरुस्तीने प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडले गेले? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. कोणत्या घटना दुरुस्तीने प्रस्तावनेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता हे शब्द जोडले गेले? योग्य उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. पुढचा प्रश्न. भारताच्या संविधानाचे अभिप्रेत मुख्य उद्देश काय आहे? तर धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद, सर्व पर्याय योग्य. या ठिकाणी योग्य उत्तर आहे सर्व पर्याय योग्य. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये राज्यघटना या विषयावर जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले होते ते प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.